आजचा मेसेज असा आहे की 7 चक्राज, आपले जे 7 चक्राज आहेत, आजचा मेसेज थोडासा डिफरंट होणार आहे. ओके, तुमच्यासाठी पण नवीन आहे आणि 7 चक्राजवर आजचा मेसेज असणार आहे. 7 चक्राजपैकी आपल्यासाठी 5 चक्र जे असतात आपल्या शरीरामधले ते खूप महत्त्वाचे असतात. राईट, 5 चक्र ॲक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. टोटल 7 चक्राज असतात, पण 5 चक्र महत्त्वाचे यासाठी आहेत की त्याच्यावर आपली लाईफ डिपेंडेड आहे बऱ्याच गोष्टींसाठी. ओके, जसे की मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र, मणिपुरा चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र 6 आणि सहस्त्रा चक्र लास्ट असतं. आज्ञाचक्र आणि सहस्त्रा चक्रापर्यंत तर आपल्याला शक्य नसते पोहोचणं, कारण तितकं मेडिटेशन आणि बऱ्याच आध्यात्मिक गोष्टी त्याच्यापर्यंत लागतात, तेव्हाच आपण तिथं पोहोचलो जातो. पण 5 चक्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात आणि ह्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये ॲक्टिव्ह असणं खूप महत्त्वाचं आहे. हे चक्र ॲक्टिव्ह राहणं खूप महत्त्वाचं आहे. जर हे चक्र ब्लॉकेज असतात, ओके, कर्माच ब्लॉकेज असतात किंवा कोणत्याही प्रकारचं ब्लॉकेज जर ह्याच्यामध्ये आलेला असेल तर आपल्याला प्रॉब्लेम होतो आपल्या लाईफसाठी बऱ्याच गोष्टी. मग जसं की फायनान्शियली प्रॉब्लेम होतो. तुम्हाला सांगते, आपलं वारंवार मन एखाद्या गोष्टीकडून तुटणं किंवा दुखावलं जातो आपण, किंवा आपल्या बोलण्या थ्रू काही गोष्टी होतात. आपली तब्येत बिघडण्यामागं पण ह्या 5 चक्रांचंच एक काम असतंय. ओके, तर आजचा एकदम खास आणि वेगळा मेसेज आहे. राईट, आणि हा व्हिडिओ ज्या वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचेल कंप्लीट बघा, पूर्ण बघा, आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की 7 चक्राज किती इम्पॉर्टंट असतात, त्यापैकी 5 चक्र किती महत्त्वाचे असतात आपल्यासाठी. राईट, आणि त्याच्यामुळे आपल्या लाईफवर काय इफेक्ट पडू शकतो, परिणाम काय होऊ शकतो, नक्की डेफिनेटली. आता आपण 5 कार्ड चेक करणार आहोत. ओके, पहिलं तर मूलाधार चक्रासाठी आपण एक कार्ड काढूया, नंतर स्वादिष्टान, परत मणिपुरा, अनाहत चक्रासाठी आणि परत विशुद्धी चक्रासाठी. राईट, आपण बघूया की काही ब्लॉकेजेस आहेत का ज्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होतोय. असे काही ब्लॉकेजेस असतील तर आपण चेक करूया आणि तसा मेसेज मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवते. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांचे चक्राज बॅलेन्सिंगचा मेसेज प्रोव्हाइड करा. चक्रा बॅलेन्सिंग कसं असेल किंवा कसं आहे त्यांचं प्लीज मेसेज प्रोव्हाइड करा. बघूया चक्रा बॅलन्स तुमचा कसा आहे. पहिलं तर मूलाधार चक्रासाठी, कारण आपल्या शरीराचा मूल आधार त्याच्यावरच आहे. ओके, तर मूलाधार चक्रासाठी आपण चेक करूया. जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी 7 चक्राचे आणि त्याचे काय एकदम मूलाधार चक्र. पहिलं तर आपण मूलाधार चक्रासाठी कार्ड चेक करूया. एक एक कार्ड आपण घेऊया. मूलाधार चक्र त्यांच्यासाठी. ओके, स्वादिष्टान चक्र कसं असेल जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. स्वादिष्टान चक्र त्यांची क्रिया कशी चाललेली आहे शरीरामध्ये. स्वादिष्टान चक्र आपण लाईनने घेऊया म्हणजे आपल्याला मेसेज समजेल. मूलाधार काढलं, स्वादिष्टान. आता मणिपुरा चक्रासाठी चेक करूया. लॉंग जरा व्हिडिओ गेला तरी चालेल, पण व्हिडिओ पूर्ण बघा. ज्या वेळेला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला पूर्ण बघा. खूप चांगली माहिती तुम्हाला याच्यातून मिळणार आहे. कोणत्या चक्रामध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का आपण चेक करूया. ओके, आपल्याला 1 कार्डच फक्त घ्यायचं आहे. चक्र
1 कार्ड प्लीज मणिपूर चक्रासाठी. माझे जे युनिवर्स आहे मणिपूर चक्र त्यांचं कसं आहे मणिपूर चक्रासाठी. येस, अनाहत चक्रासाठी चेक करूया आपण. ओके, आता विशुद्धी चक्र. गायडन्स एक काढते मी. बॉटमची एनर्जी चेक करूया. ओके, बॉटमची एनर्जी द मूनची आहे. ओके, बरेच डिस्टर्ब आहात. बरेच जणांसाठी मेसेज वेगवेगळा येणार आहे. तुमच्याशी जसा रेझोनेट होईल तसा घ्या. हा मेसेजेस खूप डिफरंट असणार आहे, मी तुम्हाला पहिलंच सांगते. खूप म्हणजे असं यूट्यूबवर असं ज्यावेळेला आमच्याकडं पर्सनल रिडिंग येते, त्यावेळेला कसे प्रश्न आहेत त्या थ्रू आम्ही हा मेसेज काढतो. ओके, तर मला डाउनलोड्स खूप स्ट्रॉंगली येत होते म्हणून म्हटलं बघूया, चेक तरी करूया. ओके, हे आपण गायडन्ससाठी काढले. पहिले आपण चेक करूया जास्त ब्लॉकेजेस कशामध्ये आहेत ते मला चेक करायचं होतं तुमच्या थ्रू. बघा, तुमच्याशी मेसेज रेझोनेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. राईट, पहिले तर आपण रूढ चक्रा म्हणजेच की मूलाधार चक्रापासून आपण सुरुवात करूया. राईट, जे गणपतीचं हे मानलं जातं, प्रतीक मानलं जातं. 7 ऑफ कपची एनर्जी इथं दाखवत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच जणांचं, ओके, किती जण ह्या गोष्टीची सॅटिस्फाईड होतील माहिती नाही आहे, पण बऱ्याच जणांची एनर्जी इथं ब्लॅक दिसते. म्हणजे थोडा तुमचा मूलाधार चक्र ब्लॉकेज आहे. ओके, एनर्जीज ओके नाही आहेत तिथं. समजा एनर्जी सध्या ओके नाही आहेत तिथं, ब्लॉक दिसतोय. बऱ्याच गोष्टी तुमच्याकडं असतात पण तुम्हाला त्या मिळत नाही, अचीव तुम्हाला करता येत नाही तुमच्या लाईफमध्ये. ब्लॉक आहे पूर्ण तो. मे बीमध्ये जरी कार्ड असलं ना तर तुमचा मेन म्हणजे तुमचे चक्राज ना, तुम्हाला सांगते मी, 3 चक्रात जास्त 4 दाखवतात आहे, पण 3 चक्रात जे आहेत ना ते जास्त ब्लॉक दाखवतात आहे. ओके, तर त्याच्यामुळे ते ब्लॉकेजेस असल्यामुळे ना तुमच्या लाईफमध्ये काही गोष्टी होत नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूलाधार चक्रामध्ये पण खूप प्रॉब्लेम दाखवते. ब्लॅक तुमचा एक ओरा दाखवतोय. ओरा तुमचा ब्लॅक इथे दिसतोय, म्हणजे डेफिनेटली तुमचा मूलाधार चक्र मी तुम्हाला सांगते ब्लॉक आहे. राईट, ओपन नाही आहे, ब्लॉक आहे, ॲक्टिव्ह नाही आहे तो त्या जागेवर. त्याच्यामुळे तुम्हाला सांगते तुम्हाला फायनान्शियली पण प्रॉब्लेम होत असतील. आणि ज्याही गोष्टीमध्ये तुम्ही प्रयत्न करताय, राईट, त्या ज्याही गोष्टीमध्ये प्रयत्न करताय तर ती गोष्ट सक्सेसफुल होत नाही आहे. मग ते सगळ्याच बाजूने मूलाधार चक्र म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, रूढ चक्र ज्याच्यावर आपला सगळा पूर्ण आधार शरीराचा असतो तो मूलाधार चक्र. त्याच्यावरती येतो तो स्वादिष्टान चक्र. द टॉवरचं कार्ड येतं आहे. त्याच्यामुळं काय होतंय ना की चेंज होतोय तुमच्या लाईफमध्ये. एखादा चेंज येतोय तुमच्यासाठी, अनपेक्षित असा काही चेंज येतोय, किंवा तुमचे रिलेशन जे आहेत, ओके, रिलेशन तुमचे ठीक नाही आहेत, राहत आहे, तुमचे रिलेशन ठीक राहत नाही आहेत, किंवा तुमच्या जे काम तुम्ही करायला जाताय ते होत नाही आहे. म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे तसं होत नाही, असा काहीतरी चेंज होतो. हा चेंज एकतर तुमच्या गोष्टीतून येतोय, म्हणजे जे चक्रास तुमचे जे ब्लॉकेज आहेत त्याच्या थ्रू तुम्हाला येतोय. स्वादिष्टान चक्राची पण एनर्जी ब्लॉक दिसते इथे. ओके, ज्या वेळेला ह्या एनर्जीज ब्लॉक असतात ना तिथं आपल्याला त्या चक्राजवर प्रॉब्लेम असतो. त्याच्यावर आपल्याला वर्क करायचं असतं. वर्क म्हणजे आपल्याला मेडिटेशन करायचं असतं त्या गोष्टीसाठी. ओके, मेडिटेशन ज्या वेळेला हळूहळू तुम्ही कराल, किंवा त्या चक्रांचे एक बीज मंत्र असतात ते जर आपण म्हटले एक 3-3 मिनिटासाठी, एक बीज मंत्र 3-3 मिनिटासाठी जर रोजच्या मेडिटेशनमध्ये म्हटलं तर ॲक्टिवेट होण्यासाठी खूप मदत होते. आणि ज्या वेळेला ते ॲक्टिवेट होतात ना बरीच कामं तुमची व्यवस्थित व्हायला लागतात. तुम्ही स्वतः एक्सपिरियन्स करून बघा, अनुभव घेऊन तुम्ही नक्की डेफिनेटली बघा. तुम्हाला जर वेळ भेटला तर करा तुम्ही. ओके, मणिपूर चक्रासाठी मी तुम्हाला सांगते, किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड आलं आहे. फायनान्शियली
खूप चांगले असणार आहे डेफिनेटली. ज्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचतोय ना, बघा तुमच्याशी मेसेज जर रेझोनेट झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. फायनान्शियली डेफिनेटली चांगले आहात. खूप जणांची चांगली फायनान्शियली परिस्थिती आहे, किंवा लोमध्ये आहात किंवा काय असं तर डेफिनेटली ह्या कार्डमध्ये दिसत नाही आहे. याचा अर्थ की तुमचा मणिपूर चक्र जो आहे तो चांगला आहे, ॲक्टिव्ह आहे, राईट. त्याच्यामुळे तुम्हाला फायनान्शियली प्रॉब्लेम येत नाही आहेत असं तरी मला दिसतंय. कारण 2 ब्लॉक आहेत, जास्त ब्लॉक म्हणजे अनाहत चक्र, रूट चक्र आणि स्वादिष्टान चक्र, हे 2 जास्त ब्लॉक दिसतात आहे. दुसरे म्हणजे मणिपुरा चक्र अजिबात ब्लॉक नाही आहे. फायनान्शियली चांगले आहात म्हणजे ते ब्लॉक नाही. आणि एसमध्ये कार्ड आलं आहे. कार्ड एसमध्ये आहे नाही म्हणून लगेच मी कार्डची एनर्जी बघितल्यानंतरच सांगू शकते की ते ब्लॉक नाही आहे. ओके, फायनान्शियली तुम्ही चांगले आहात. आता अनाहत चक्रासाठी काढलं होतं, म्हणजे हार्ड चक्र असतं, राईट. त्याच्यासाठी एनर्जी आले की 9 ऑफ स्वॉर्डची एनर्जी आल्या. खूप बाजूने दुखावले गेलेले आहात, राईट. ब्लॉक आहे, नोचंच फक्त कार्ड नाही, कार्ड बघितल्यावर मीनिंग समजते. पूर्ण ब्लॉक आहात तुम्ही तुमच्या हार्टच्या बाजूने. आणि तुमच्या मनाकडून इतकं दुखवलं गेलेलं आहात ना, सगळ्या गोष्टी मिळत्या जुळत्या करण्याच्या प्रयत्नामध्ये ना तुम्ही स्वतःला पण विसरून आय थिंक गेलेला आहात. तुम्ही काय आहात, कुठून आलेला आहात, काय तुम्हाला करायचं आहे हे डेफिनेटली विसरला आहात. म्हणतो ना, रात्रीची झोप पण उडलेली आहे तुमची. तुम्हाला कळतच नाही आहे, गोष्टी एक ठीक करायला जाता, एका गोष्टीमध्ये अडकता. म्हणजे पूर्णपणे ना सगळ्या बाजूने तुम्ही अडकले गेलेला आहात. आणि हार्ट चक्रावर खूप मोठा ब्लॉकेज दिसतोय मला. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्ट चक्रावर ब्लॉकेज आहे. आणि एका बाजूने नाही आहे तो ब्लॉकेज, बऱ्याच गोष्टीचा कर्म ब्लॉकेज तर असतोच डेफिनेटली. प्लस आत्ताच्या ज्या आपण कंडिशनमध्ये राहतो किंवा ज्या व्यक्तींसोबत राहतो, राईट, त्यांची पण एनर्जीज आपल्याला मॅच होत असते. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तुमचा पूर्णपणे ब्लॉक आहे. स्वादिष्टान चक्र आणि तुम्हाला सांगते रूट चक्र आणि हार्ट चक्र तर भरपूर ब्लॉकेज आहेत त्याच्यामध्ये, खूप आहेत. खूप जण ना खूप प्रयत्न करतात आहेत, खूपच गोष्टींमध्ये प्रयत्न करतात आहे, पण जसं पाहिजे तसं लाईफ त्यांना जगता येत नाही. म्हणतो ना, तुम्ही विसरला आहात तुम्हाला काय करायचं, तुम्ही विसरला आहात की तुम्ही काय आहात आणि तुम्ही स्वतःला विसरला. म्हणतो ना, स्वतःलाच वेळ नाही आहे बघायला की तुम्ही काय आहात. ते एक लाईफ जी तुम्ही पहिली जगत होतात पण तशी आता तुम्हाला जगता येत नाही. काहींची मॅरेज लाईफ झालेली असेल किंवा जे मॅरेज नसतील पण त्या मॅरेजच्या ह्याच्यामध्ये जर असेल किंवा एखाद्या रिलेशनशिपमध्ये असेल किंवा जनरली तुम्ही एखादी लाईफ जरी जगत असाल, सर्वसामान्य माणसाची जरी लाईफ जगत असेल तरी खूप हार्डली जाते, तुम्हाला खूप जास्त हार्डली जाते. ओके, तर थोडासा नाही, खूप आहे. ओके, हार्ट ब्रेक एका बाजूने होत नाही आहे तुमचा. भरपूर गोष्टी जुळवाजुळव करण्यामध्ये खूप जणांचं ऐकून घ्यावं लागते. खूप गोष्टी अशा मनावर हे होतात. एक एक हँडल करता करता तुम्ही स्वतःला पण त्या गोष्टीमध्ये थोडंसं झोपून घेतलेलं आहे, राईट. आत्ताची ही एनर्जी आहे तुमची. आणि ब्लॉक आहे, पूर्ण ब्लॉक आहे तुमचा. अनाहत चक्र म्हणजे हार्ट चक्र पूर्ण ब्लॉक आहे. ओके, विशुद्धी चक्र म्हणजे हे, ओके, जे आपण बोलतो आहे, चांगलं आहे. थोडंसं हार्डवर्क करावं लागेल कारण अजून काही गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत तुमच्या. एसमध्ये जरी कार्ड असलं ना तर त्याचं मिनिंग मी तुम्हाला सांगते. थोडंसं हार्डवर्क करताय तरी पण थोडंसं भीताय की काय म्हणजे बोलू किंवा काय बोलायला पाहिजे तर समोरच्याला ते पटेल आणि माझं बरोबर वाटेल, किंवा काहींच्या तोंडून असं काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी निघत असेल त्याच्यामुळे प्रॉब्लेम त्यांना येत असेल तर थोडासा प्रॉब्लेम आहे. मी म्हणते की 100 पैकी फक्त 10% प्रॉब्लेम आहे, बाकी कार्ड खूप चांगले आहेत. विशुद्धी चक्र चांगलं आहे. हार्ट चक्रामध्ये खूप ब्लॉकेज आहेत तुमच्या. द टॉवरचं म्हणजे स्वादिष्टान चक्र पण खूप ब्लॉकेज आहे. आणि रूट चक्र, ओके, 3 जास्त ब्लॉकेज आहेत ह्याच्यामध्ये. आणि ओके, आपल्याला मेबीमध्येच कार्ड आले, जे आपण गायडन्स काढलं नाही ह्या सगळ्या 5 चक्रांसाठी, तर मेबीमध्येच कार्ड आले. ओके, मेबीमध्ये कार्ड आले. 7 ऑफ पेंटिकलचं कार्ड आले. ह्याच्यामध्ये सुद्धा लॉंगमध्ये गोष्टी चालल्यात तुमच्या, लवकर सॉर्ट आउट होतच नाही आहे तुमच्या. मग ते हार्ट चक्राच्या बाबतीत असू दे किंवा तुमची तब्येत वगैरे पण एखादी वेळी तब्येत ठीक राहत नसेल तुमची, त्याच्यावर परिणाम होत असेल तुमच्या तब्येतीवर, तर ते लॉंगमध्ये गोष्टी जातात आहे तुमच्या. ओके, स्वादिष्टान चक्र पण हे दाखवतं की सडनली असा एखादा चेंज येतोय तुमच्या तब्येतीवर, त्याचा परिणाम होतोय किंवा तुम्हाला असं काहीतरी फेस टू फेस एखादी गोष्ट करावी लागते, थोडंसं प्रॉब्लेम होतोय. आणि
रूट चक्र पण तुमचा ब्लॉकेज आहे, त्याच्यामुळे लॉंगमध्ये गोष्टी जातात आहे, राईट. पटपट तुमच्या आयुष्यामध्ये गोष्टी होत नाही आहेत. लॉंगमध्ये गेल्यामुळं एक स्टेप बाय स्टेप तुमच्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये होतात आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लगेच तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळत नाही आहेत. खूप म्हणतो ना, एक एवढा सगळ्या गोष्टीला झगडून केल्यानंतर कुठं गोष्ट मिळते, ओके. पण तोपर्यंत तुम्ही थकलेला असता, गायडन्स स्वतः चाललेला आहे, तोपर्यंत पूर्ण कम्प्लिटली तुम्ही थकलेला असता ती गोष्ट मिळेपर्यंत. कारण किती वेळेला त्या गोष्टीसाठी झगडणार, एकटे स्ट्रगल करत राहणार, नाही का. तसंच कार्ड आलं, ओके. रिझल्टची वाट बघताय तुम्ही की चांगला रिझल्ट यावा, मग तो कोणत्याही पद्धतीचा असू दे, तर त्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघताय, पण लॉंगमध्ये गोष्टी जातात आहे. तर मी आत्ता जे तुम्हाला सांगितलं की तुमचे कोणते कोणते चक्रास ब्लॉकेज आहेत त्याच्यावर वर्क करा. आता हार्ट चक्रा जर तुमचा ब्लॉक आहे, म्हणजे आपलं हृदयाच्या ह्याच्यावर जर तुमचे ब्लॉकेज आहेत आणि तुम्हाला भरपूर गोष्टींचा प्रॉब्लेम होत असेल, तर थोड्याशा गोष्टी इग्नोर करा. हा एक मी तुम्हाला एक सांगते गोष्ट. काही गोष्टी हे करा, म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या तब्येतीची सडन चेंज येते. तुमच्या तब्येतीमध्ये जे काही ब्लॉकेज येतात आहे किंवा काय प्रॉब्लेम येतात आहे तो येणार नाही, ओके. तुमची तब्येत पण छान राहील. काही गोष्टी इग्नोर करा, काही गोष्टी थोड्याशा हे करा. त्यावेळेला थोडंसं मेडिटेशन करा, त्यावेळेला थोडंसं देवाचं नामस्मरण करा, म्हणजे थोडंसं तुम्हाला बरं वाटेल, ओके. तर बघा, आजचा मेसेज ज्यांच्याशी रेझोनेट होईल ना, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा मेसेज कसा तुम्हाला वाटला. आणि जे आज मला खूप स्ट्रॉंग मेसेज हा येत होता की तुमचा चक्राचं काही बऱ्याच जणांचे ब्लॉकेज आहेत. आणि हार्ट चक्र खूप महत्त्वाचं असतं, कारण तिथूनच तर आपण सगळे विचार करत असतो. आणि नेमका हार्ट चक्रावर खूप मोठा ब्लॉकेज दिसतोय मला, तर थोडंसं त्याच्यावर वर्क करा, ओके. काही गोष्टी इग्नोर तरी करा, किंवा थोडंसं मेडिटेशन किंवा नामस्मरण थोडं करण्याचा प्रयत्न करा. आणि थोडंसं लेट गो करा काही गोष्टींना. त्याच गोष्टी धरून बसू नका. त्याच गोष्टी धरल्या ना आपल्या मनावर त्याच गोष्टी बिंबवत राहतो आपण. थोडंसं लेट गो करा आणि थोडंसं पॉझिटिव्ह गोष्टीकडे येण्याचा प्रयत्न करा. छान छान म्युझिक ऐका ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल, गाणी ऐका ज्याच्यामुळे तुम्हाला मस्त वाटेल, छान वाटेल, असं काहीतरी ज्याच्यामुळे तुम्हाला छान वाटेल. थोडंसं वेगळ्या ह्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा. थोडंसं बाहेर जावा, फिरा, काहीतरी करा, पण असं काहीतरी ज्याच्यामुळे तुमचा हार्ट चक्र जो ब्लॉकेज झालेला आहे ते हळूहळू तुमचा रिन्यू होईल, लवकरात लवकर व्यवस्थित चांगला याच्यामध्ये. ज्या वेळेला तो ॲक्टिव्ह होणार ना, तुम्ही मला नक्की सांगाल की तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस येणार, नक्की, डेफिनेटली. जास्त हार्ट चक्राचीच एनर्जीज खूप स्ट्रॉंगली दाखवते, ब्लॉकेज आहेत म्हणून. बाकी दोन खालचे स्वादिष्टान चक्रामध्ये पण इतके ब्लॉकेज नाही आहेत, पण हार्ट चक्र जर आपला जास्त ब्लॉकेज असतो त्यावेळेला आपल्या मनावर परिणाम होतो, तो परिणाम आपल्या बुद्धीवर होतो आणि त्याच्यामुळे आपलं शरीर, आपला ओरा पण वीक पडतो. आपला ओरा वीक पडण्याचं कारण हेच असतं. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं काही गोष्टी लेट गो करा. छान पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहण्याचा डेफिनेटली प्रयत्न करा. आजचा मेसेज खूप वेगळा होता, तुमच्यासाठी पण खूप वेगळा असणार आहे आजचा मेसेज. बघा कसा वाटला आणि मला नक्की सांगा. हो, आणि खूप जणांचे असे प्रश्न होते की लो मेसेजमधून की काही एनर्जीज त्यांच्या पार्टनरचं चेक केलं जातील का. तुम्ही मला सांगा, पण त्याचं नाव सांगा. कोणीही पार्टनर तुमचा असू दे, मला नाव सांगा, मी त्यांची फिलिंग चेक करेन, ओके. आणि कोणाचेही प्रश्न असू देत, ते मला बऱ्याच जणांनी विचारलं की तुम्हाला प्रश्न कसे पाठवायचे. ज्या वेळेला माझा व्हिडिओ कोणताही तुम्ही ज्या वेळेला बघा त्याच्या खाली मला प्रश्न लिहा, ओके. तुमचा कोणताही एकच, कारण फ्री सेशनमध्ये मी प्रश्न देणार ते, तर कोणताही एक प्रश्न तो द्या, मग त्याच्यानुसार मी तुम्हाला ॲन्सर आउट करेल की तुमचं ॲन्सर काय असणार आहे. आणि न विसरता तुमचं नाव आणि जन्मतारीख द्या, किंवा तुमच्या पार्टनरविषयी किंवा तुम्हाला अन्य कोणाविषयी विचारायचं असेल तर त्याचं नाव आणि जन्मतारीख इथे लागणार, कारण खूप महत्त्वाचं असतं, राईट. तर त्या दोन गोष्टी बघा. आणि तुम्हाला पार्टनरची तुमची फिलिंग चेकिंग करायची असेल तर मला त्यांचं नाव आणि त्यांची जन्मतारीख द्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये. ज्या वेळेलाही माझे व्हिडिओ कुठलेही तुम्ही बघाल त्याच्या खाली तुम्ही मला मेसेज कमेंट बॉक्समध्ये लिहा, मग मी त्यानुसार तुम्हाला ॲन्सर आउट करेल, ओके. आजचा मेसेज कसा वाटला बघा. आज माझ्यासाठी खूप वेगळा मेसेज होता. 2 दिवसापासून मला हे डाउनलोड येत होते, म्हटलं बघूया तुमच्यासाठी हा मेसेज खूप वेगळा आणि नवीन असणार आहे, माझ्यासाठी पण खूप वेगळा आहे हा. बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की डेफिनेटली सांगा. तुमच्याशी रेझोनेट झाला तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली द्या, ओके. थँक्यू.